नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत RTE कायद्यावर आधारित प्रश्नसंच 2025. प्रश्न 1. भारत सरकारने 1 एप्रिल 2010 पासून बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्याद्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी केल्या आहेत? अ. 5 वर्षांच्या आत परिसरात जवळच्या अंतरावर शाळा स्थापित करणे. ब. 5 वर्षांच्या आत शिक्षक विद्यार्थी प्रमाणाच्या सूत्रानुसार शिक्षकांची नियुक्ती करणे. क. अप्रशिक्षित शिक्षकांना 5 वर्षांच्या आत प्रशिक्षण देणे. ड. आरोग्य सुविधा पुरविणे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? योग्य उत्तर फक्त अ, ब व क. प्रश्न 2. स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या राजांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले? योग्य उत्तर महाराजा सयाजीराव गायकवाड. प्रश्न 3. मॅट्रिक नंतर हिंदीमध्ये अध्ययन करण्यासाठी अहिंदी भाषिक राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? योग्य उत्तर ही योजना राज्य शासनाला हिंदी शिकविणाऱ्या पदांसाठी उमेदवार तयार करण्यासाठी आहे. प्रश्न 4. भारतामध्ये 6 ते 10 वर्ष वयोगटासाठी सक्तीच्या शिक्षणाचा कायद्याचा पहिला आराखडा कोणी मांडला? योग्य उत्तर गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न 5. पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? अ. बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 1 एप्रिल 2011 पासून अंमलात आला. ब. या हक्कामुळे वयवर्षे 6 ते 14 मधील प्रत्येक बालकाला 6 वर्षांचे प्राथमिक शिक्षण मिळेल. योग्य उत्तर एकही नाही. प्रश्न 6. खालील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य उत्तर वेदांता ई शिक्षा ॲट स्कूल्स हे PPP मॉडेल विविध राज्य शासनांच्या सहकार्याने राबविले जात आहे. प्रश्न 7. शिक्षण हक्क कायद्यानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे मुख्य कार्य कोणते आहे? योग्य उत्तर शिक्षण हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाला सल्ला देणे. प्रश्न 8. राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सल्लागार परिषद स्थापन करावी असे कोणत्या कलमात नमूद केले आहे? योग्य उत्तर कलम 35. प्रश्न 9. प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? अ. ही योजना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे. ब. या योजनेमुळे समाजातील विविध स्तरांवरील लोकांना एकच स्तरावर आणण्याचे उद्दिष्ट साध्य होते. योग्य उत्तर ब. या योजनेमुळे समाजातील विविध स्तरांवरील लोकांना एकाच स्तरावर आणण्याचे उद्दिष्ट साध्य होते. प्रश्न 10. शिक्षणाचा अधिकार या गीताविषयी खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? अ. शिक्षणाचा अधिकार अधिनियमाबाबतचा संदेश जनमानसात पोहोचविणे अपेक्षित आहे. ब. मशहूर संगीतकार गुलजार यांनी ते लिहिले आहे. क. सोनू निगम व सुनिधी चौहान यांनी ते गायले आहेत. ड. याच्या चित्रीकरणात प्रियंका चोपडा, विद्या सिन्हा, ओमीर खान व ओम पुरी आढळतात. योग्य उत्तर ब आणि ड. प्रश्न 11. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार शाळा म्हणजे काय? 1. सरकारी किंवा स्थानिक प्राधिकरणाद्वारे चालविलेली शाळा. 2. मदतप्राप्त खाजगी शाळा. 3. मदत न मिळालेली खाजगी शाळा. 4. वरील सर्व. योग्य उत्तर 4. वरील सर्व. प्रश्न 12. शिक्षणाचा हक्क कायदा कोणत्या कलमानुसार मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हमी देतो? योग्य उत्तर कलम 21 ए. प्रश्न 13. RTE कायद्यानुसार प्रत्येक शाळेने अपंग मुलांसाठी कोणती सुविधा उपलब्ध करून द्यावी? योग्य उत्तर सुगम प्रवेश आणि विशेष साधने. प्रश्न 14. RTE कायद्याअंतर्गत शाळेत कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षेला परवानगी आहे का? योग्य उत्तर नाही. प्रश्न 15. शिक्षणाचा हक्क कायदा लागू होण्याची तारीख कोणती? योग्य उत्तर 1 एप्रिल 2010. प्रश्न 16. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार बालक या शब्दाचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर 6 ते 14 वर्षांपर्यंतचे मूल. प्रश्न 17. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार शाळेत प्रवेश घेताना कोणती अट लावता येत नाही? योग्य उत्तर कोणतीही अट लावता येत नाही. प्रश्न 18. RTE कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये गरीब व दुर्बल घटकांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत? योग्य उत्तर 25%. प्रश्न 19. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार मोफत शिक्षण म्हणजे काय? योग्य उत्तर कोणतेही शुल्क किंवा खर्च न करता शिक्षण देणे. प्रश्न 20. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळते? योग्य उत्तर 6 ते 14 वर्ष. प्रश्न 21. RTE कायद्यानुसार शाळा बंद केल्यास कोणाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे? योग्य उत्तर राज्य सरकार. प्रश्न 22. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार योग्य शिक्षक म्हणजे कोण? योग्य उत्तर NCTEच्या निकषानुसार पात्र शिक्षक. प्रश्न 23. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार शाळेत प्रवेश नाकारला जाऊ शकतो? योग्य उत्तर नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही. प्रश्न 24. RTE कायद्यानुसार शिक्षणाचा हक्क कोणत्या स्तरापर्यंत लागू आहे? योग्य उत्तर प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण.
प्रश्न 25 शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार शाळेली व्यवस्थापन समिती कशी असते? योग्य उत्तर पालक आणि शिक्षकांचा सहभाग असलेली समिती. प्रश्न 26 शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेली व्यवस्थापन समितीत पालकांचा किमान किती टक्के सहभाग असावा? योग्य उत्तर 75%. प्रश्न 27 शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार शाळेतील विद्यार्थी अनुपस्थित असल्यास काय करावे? योग्य उत्तर शिक्षकाने त्याच्याशी संपर्क साधावा. प्रश्न 28 शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे? योग्य उत्तर काहीही आवश्यक नाही. प्रश्न 29 RTI कायद्यानुसार बालकांना शिक्षणाचा हक्क कोणत्या वयास संपतो? योग्य उत्तर 14 वर्ष. प्रश्न 30 शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार शाळेत नापास करण्यास परवानगी आहे का? योग्य उत्तर नाही. प्रश्न 31 RTI कायद्यानुसार पालकांचे कर्तव्य काय आहे? योग्य उत्तर बालकाला शाळेत पाठवणे. प्रश्न 32 शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत निरीक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? योग्य उत्तर स्थानिक प्राधिकरण. प्रश्न 33 RTI कायद्यानुसार राज्य शासनाने शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी कोणती योजना राबवावी? योग्य उत्तर सर्व शिक्षा अभियान. प्रश्न 34 RTI कायद्यानुसार शिक्षणाच्या गुणवत्तेची जबाबदारी कोणाची आहे? योग्य उत्तर राज्य सरकार. प्रश्न 35 RTI कायद्यानुसार शाळेत कोणत्या प्रकारची परीक्षा घ्यावी? योग्य उत्तर सतत व सर्वांगीण मूल्यमापन CCE. प्रश्न 36 RTI कायद्यानुसार शिक्षकांनी मुलांना काय शिकवावे? योग्य उत्तर जीवन कौशल्य व सामाजिक मूल्ये. प्रश्न 37 RTI कायद्यानुसार शिक्षकांनी कोणत्या गोष्टी करू नयेत? योग्य उत्तर खाजगी शिकवणी. प्रश्न 38 RTI कायद्यानुसार शिक्षकांना शाळेबाहेरील कोणते कार्य दिले जाऊ शकते? योग्य उत्तर जनगणना, निवडणूक कार्य, आपत्ती निरावरण कार्य. प्रश्न 39 RTI कायद्यानुसार शिक्षकांना उपस्थिती नोंदवण्यासाठी कोणती प्रणाली लागू केली जाते? योग्य उत्तर बायोमेट्रिक प्रणाली. प्रश्न 40 RTI कायद्यानुसार शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती कशी नोंदविली जाते? योग्य उत्तर सतत सर्वांगीण मूल्यमापन CCE द्वारे. प्रश्न 41 शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार शिक्षण देताना कोणत्या भाषेला प्राधान्य द्यावे? योग्य उत्तर मातृभाषा. प्रश्न 42 RTI कायद्यानुसार शाळांमध्ये कोणत्या गोष्टींचे भेदभाव होऊ नये? योग्य उत्तर जातीवरून, धर्मावरून, लिंगावरून. प्रश्न 43 RTI कायद्यानुसार शाळेतील शिक्षकांना कोणत्या बाबीत प्रशिक्षण आवश्यक आहे? योग्य उत्तर अध्यापन पद्धती, बालमानसशास्त्र, सतत सर्वांगीण मूल्यमापन CCE. प्रश्न 44 शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्य शासनाने शिक्षक प्रशिक्षणासाठी कोणती संस्था स्थापन करावी? योग्य उत्तर DIET. प्रश्न 45 शिक्षण हक्क कायद्यानुसार स्थानिक प्राधिकरणमध्ये कोणकोणाचा समावेश होतो? योग्य उत्तर ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद. प्रश्न 46 RTI कायद्यानुसार शिक्षकांच्या अनुपस्थितीवर नियंत्रण कोण ठेवतो? योग्य उत्तर शालेय व्यवस्थापन समिती. प्रश्न 47 शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शाळेला आवश्यक सुविधा पुरवण्याची जबाबदारी कोणाची आहे? योग्य उत्तर राज्य सरकारची. प्रश्न 48 RTI कायद्यानुसार शाळेमध्ये स्वच्छतागृहांची व्यवस्था कोण करेल? योग्य उत्तर स्थानिक प्राधिकरण. प्रश्न 49 RTI कायद्यानुसार मुलांची प्रगतीचा आढावा कोण घेईल? योग्य उत्तर शिक्षक. प्रश्न 50 RTI कायद्यानुसार मुलांना मध्यान्ह भोजन देण्याचा उद्देश काय आहे? योग्य उत्तर विद्यार्थ्यांना शाळेत टिकवून ठेवणे, शिक्षणाचा दर्जा वाढवणे, आरोग्य सुधारणे. प्रश्न 51 RTI कायद्यानुसार निरीक्षण व मूल्यमापन कार्य कोण पार पाडते? योग्य उत्तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद SCERT. प्रश्न 52 शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्य शासनाने शिक्षकांची किमान शैक्षणिक पात्रता कोण ठरवते? योग्य उत्तर NCTE. प्रश्न 53 RTI कायद्यानुसार शिक्षण हक्क मोडणाऱ्या शाळांविरुद्ध तक्रार कुठे करावी? योग्य उत्तर स्थानिक प्राधिकरणाकडे. प्रश्न 54 RTI कायद्यानुसार पालकांची भूमिका कोणती आहे? योग्य उत्तर बालकाला नियमित शाळेत पाठवणे. प्रश्न 55 RTI कायद्यानुसार शाळेचे कार्यनिरीक्षण कोण करते? योग्य उत्तर शालेय व्यवस्थापन समिती. धन्यवाद. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.